शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी गावावर प्रस्तावित MIDC लादण्याच्या विरोधात माजी सैनिक, शेतकरी, शेतमजूर, वारकरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेल्या आमरण उपोषणाला जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरती स्थगिती देण्यात आली। या आंदोलनाला संभाजी ब्रिगेडने जाहीर पाठिंबा देत सलग 3 दिवस सक्रिय सहभाग नोंदविला। सैनिक टाकळी ग्रामपंचायतीने यापूर्वीच आमच्या गावात MIDC नको असा ठराव करून संबंधित शासकीय विभागाकडे पाठवला होता। तसेच गावातील सुमारे 47 हेक्टर गायरान जमिनीवर MIDC न करता सैनिक व नागरिकांच्या हितासाठी सैनिक शाळा, केंद्रीय विद्यालय, जिल्हा सैनिक क्रीडा संकुल, कमांडो हॉस्पिटल, माजी सैनिक हाऊसिंग सोसायटी, गावासाठी मल्टीपर्पज हॉल आणि कृषी विद्यालय उभारण्यात यावे अशी गावातील माजी सैनिक, शेतकरी, शेतमजूर, वारकरी व कामगारांची मागणी आहे। मात्र आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार या मागण्यांकडे दुर्लक्ष करून संबंधित गायरान जमिनीवर MIDC उभारण्याची प्रक्रिया सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला। या मागणीसाठी आंदोलन अंकुशचे दीपक पाटील, विनोद पाटील, रिटायर्ड वॉरंट ऑफिसर अमरसिंह पाटील, माजी सैनिक विजय गायकवाड आणि ऑनररी कॅप्टन प्रकाश खोत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते। या आंदोलनादरम्यान MIDC हटवा, सैनिक टाकळी वाचवा, जय जवान जय किसान, तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला। आंदोलनाला संभाजी ब्रिगेडने सुरुवातीपासूनच जाहीर पाठिंबा दिला। जिल्हाध्यक्ष भगवान कोईंगडे, नेते डॉक्टर विकास पाटील, दत्तात्रय दीक्षित, दत्तात्रय मेटील आणि विक्रम खराडे, विद्यानंद पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दिला। यावेळी संभाजी ब्रिगेडचे नेते डॉक्टर विकास पाटील म्हणाले, सैनिक टाकळी हे सैनिकांचे, देशसेवकांचे गाव आहे। 1,500 आजीमाजी सैनिक आहेत। 18 जवान देशासाठी शहीद झालेत। ग्रामपंचायतीने MIDC विरोधात ठराव करूनही स्थानिक जनभावनांकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही। गावाच्या विकासासाठी सैनिक शाळा, कमांडो हॉस्पिटल, सैनिक क्रीडा संकुल यासारखे प्रकल्प उभारणे हीच खरी राष्ट्रसेवा ठरेल। शासनाने प्रस्तावित MIDC तात्काळ रद्द करून ग्रामस्थांच्या मागणीनुसार निर्णय घ्यावा असंही डॉक्टर विकास पाटील म्हणाले। दिनांक 29 जुलै 2026 रोजी माजी खासदार राजू शेट्टी, उपोषणकर्ते आणि जिल्हाधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील भावना कळवण्याचे लेखी आश्वासन दिले। मौजे सैनिक टाकळी येथील गट क्रमांक 194 व 1350 मधील प्रस्तावित MIDC प्रकल्प रद्द करावा। MIDC मंजुरीसाठी वापरण्यात आलेल्या ग्रामसभा ठरावाच्या वैधतेची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी। संबंधित विषयावर वरिष्ठ स्तरावर बैठक आयोजित करून सर्व संबंधित पक्षांशी चर्चा करत तोडगा काढण्यात यावा। या लेखी आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी आमरण उपोषण तात्पुरते स्थगित केले। मात्र 8 ऑगस्टपर्यंत आश्वासनांची पूर्तता न झाल्यास 9 ऑगस्टला आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या जयसिंगपूर कार्यालयावर पायी मोर्चा काढण्याचा इशारा आंदोलनकर्ते व संभाजी ब्रिगेडने दिला आहे। टाकळी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर या सैनिकांच्या गावातील ज्या गावानं देशासाठी 18 जवान शहीद दिले, आज गावातील 1200 सैनिक सध्या माजी सैनिक आणि चालू सैनिक असून आज देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये, प्रत्येक छावणीमध्ये, प्रत्येक युनिटमध्ये आज देशाचे सैनिक, आज आमच्या गावचे सैनिक त्या ठिकाणी कार्यरत आहे। एका बाजूला देशाची सेवा, देशाची सीमा संरक्षित करायचं काम चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला त्या सैनिकांचे भाऊ, त्या सैनिकांच्या माता भगिनी, त्यांच्या पत्नी गावामध्ये राहून गावात शेती पिकवायचं, छोटी मोठी कामं करायची आणि कुटुंबाला जगवायचं, कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचं काम या ठिकाणी सैनिकांच्या कुटुंबाच्या लोकांच्या माध्यमातून होत आहे। आज देशाची सीमा संरक्षित करायचं काम, देशाला शत्रूंच्यापासून वाचवायचं काम, पाकिस्तान असले, चीन असले, या सगळ्या बॉर्डरपासून या सगळ्यांना, देशातील नागरिकांना सुरक्षित ठेवण्याचं काम टाकळीचे जवान सातत्याने करत आहेत। आजच्या या उपोषणाला टाकळीतील महिला खऱ्या अर्थानं जिजाऊंच्या आणि सावित्रीबाई फुलेंच्या वारंदा म्हणून या ठिकाणी टाकळीतील महिला या ठिकाणी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपोषण झालेले आहे। त्यांचं या ठिकाणी जल, जमीन, जीवन